जी भूमिका राहुल गांधींची आहे तीच भूमिका काँग्रेसची आणि विशेष करून महाराष्ट्रातही त्यांच्या प्रत्येक भूमिकेला काँग्रेस समर्थ स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेईल. महाराष्ट्र खताचे भाव वाढले, बियाणांचे वाढले, कीटकनाशकांचे वाढले आणि असं असताना त्यांची जी मारलेली जी थाप आहे ती या निमित्तानं कुठेतरी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली आहे. रोड ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. तर एवढा मोठा अपघात होऊन आता सरकार गुन्हेही दाखल करायला तयार नाही, चौकशी करायला तयार नाही. आपल्याबरोबर काँग्रेसचे सदस्य हर्षवर्धन साहेबांचं काय सांगा एकंदरीत चिपळूणमध्ये आलंय, कोकणामध्ये आलंय? भारतामध्ये सर्वदूर काँग्रेसची परिस्थिती एकंदरीत मजबूत स्वरूपाची होती. फक्त आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये ज्या ज्या ठिकाणी पिछाट झाल्याचे आपल्याला आढळून येतं त्या ठिकाणी जोरकस प्रयत्न संघटनात्मक बांधणीचे पुन्हा आम्ही सुरू केलेले आहे. संपूर्ण कोकणात नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये जे आमचे सर्व उमेदवार लढले त्या सर्वांचं 3 दिवसीय प्रशिक्षण आम्ही चिपळूण या ठिकाणी घेत आहोत आणि 3 दिवसांमध्ये कृतीशील कसं होता येईल, संघटनात्मक बांधणी कशी करता येईल या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं शिबिर राहील आणि मोठ्या संख्येने सर्वांचा या ठिकाणी सर्व उमेदवार ज्यांना तिकीट मिळाले ते सर्व या ठिकाणी येणं, 3 दिवस बसणं, यातून फार मोठ्या आशा ह्या निर्माण झालेल्या आहेत. कोकणामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडते याची सुरुवात करायची का शिबिराच्या माध्यमातून? कोकणाचं अनेक वैशिष्ट्य आहे आणि कोकणासारखा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग हा काँग्रेससोबत असताना जो जुना इतिहास आणि जुने आमचं वैभव होतं त्याचं स्मरणीय आहे आणि कोकणी माणूस हा या विचारांचाच आहे. काँग्रेस जी निर्माण झाली त्या विचारामध्ये कोकणाचं मोठं एक योगदान आहे आणि ही एक सुरुवातही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे सुरुवातही आहे आणि ग्रासरूट पासून आम्ही काँग्रेस बांधत आहोत. वैचारिक स्पष्टता आमच्यात आहे आणि वैचारिक लढाई आम्ही लढत आहोत. हे देखील यातलं एक मूळ महत्वाचं कारण आहे. प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करणार? ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे इथलं टॅलेंट आहे, इथलं जे पुढील संघटना बांधणीमध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आहे अशांनाही या ठिकाणी हेरला जाणार आहे. तर दुसरीकडे सामूहिक ज्या एका नेतृत्वाच्या अनुषंगाने एक टीम बिल्डिंगचं एक महत्वाची भूमिका या शिबिरामधून बांधण्यात येणार. सुरुवात कोकणापासून आणि पूर्ण राज्यभरामध्ये होणं. कोकणापासूनच याची सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे काँग्रेस जिथे मजबूत आहे तिथे सुरुवात होते आणि घोषणा होतात, पुढे काही जात नाही असाही आमच्यावर एक आरोप होत होता. तुलनेने आम्ही जिथे कमी आहोत तिथूनच सुरुवात करायची ही देखील यामागची एक कुठेतरी भूमिका आहे. भारत अमेरिकेमध्ये ट्रेड डील जो करार झाला त्याच्या कराराविषयी राहुल गांधींनी स्वतः या ठिकाणी संसदेमध्ये आवाज उठवला होता. मात्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शांत दिसते, असं का? नाही, राहुल गांधी स्वतः महाराष्ट्रामध्ये निमंत्रित केले, महाराष्ट्रात येणार आहेत. आमच्या पदयात्रा देखील ज्या आहेत त्या विदर्भात, त्यानंतर खानदेशात आणि मराठवाड्यामध्ये 3 पदयात्रा देखील आहेत. या ट्रेड डीलचे चटके ही शेतकऱ्यांना बसण्याची सुरुवात झालेली आहे. कापूस, मका, सोयाबीन याचा थेट संबंध ट्रेड डीलशी आहे. तर कडधान्य जे आहे त्या कडधान्यांना देखील याचा मोठा फटका बसल्याचं आढळून येतं. मग एकंदरीत आंदोलन तर आम्ही करणारच आहोत आणि आंदोलन होतीलही. शेतकऱ्यांना होत असणारा जो त्रास आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो भाव कमी मिळतोय ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे. लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ असं सांगणारे मोदी हे आता पहिलेच्या तुलनेमध्ये आता अर्ध्यावर त्यांनी जे भाव आणलेले आहेत. खताचे भाव वाढले, बियाणांचे वाढले, कीटकनाशकांचे वाढले आणि असं असताना त्यांची जी मारलेली जी थाप आहे ती या निमित्तानं कुठेतरी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली आहे. शांत वाटतं ना महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या विषयावरती असून पण कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलताना शांतच येते असं म्हटलं जातं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शांत असण्याचा विशेष नाही. मागच्या संपूर्ण काळामध्ये काँग्रेस आक्रमक स्वरूपामध्ये जी रस्त्यावर उतरलेली बघितली. आम्ही सातत्याने पदयात्रा घेत आहोत, मोठे कार्यक्रम होत आहेत. जरूर मागच्या काही कालखंड हा निवडणुकांचा राहिला आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये आंदोलनात्मक कार्यक्रम कमी झाले असतील. मात्र जी भूमिका राहुल गांधींची आहे तीच भूमिका काँग्रेसची आणि विशेष करून महाराष्ट्रातही त्यांच्या प्रत्येक भूमिकेला काँग्रेस समर्थ स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेईल. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शांत असल्यामुळे असं म्हटलं जातं की काँग्रेस भाजपला शरण गेली का? काही हा आरोप करण्याचा कुठला अर्थ नाही. काँग्रेस जी आहे हा नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष
हा आमचा मॅन्डेट आहे. आज काँग्रेसच्या विरोधात जाहीर स्वरूपाची भूमिका घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते हे वेगवेगळे आंदोलन घेत आहेत. आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जर आढावा घेतला तर आपल्याला काँग्रेसची शांत नसून ही आक्रमक स्वरूपामध्ये लोकांचे प्रश्न आणि लोकांमध्ये जाऊन काम करत असणारं संघटन म्हणून त्याची ओळख आपल्याला पडल्याशिवाय राहणार. शेवटचा प्रश्न आहे, अजित पवारांचा घात होतो की अपघात होतो, काय सांगा? एकंदरीत या सर्व प्रश्नांना या अपघाताच्या अनुषंगाने ज्या शंका वाढत आहेत याला सरकार जबाबदार आहे. सुरुवातीला धुक्यामध्ये विमान कोसळलं अशी एक अफवा आली, नंतर धोकं नसल्याचं स्पष्ट झालं, मग हा धोका आहे अशा प्रकारे एक चित्र निर्माण झालं. नंतर चौकशीची मागणी झाली, चौकशीची मागणी होऊन ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं. त्यांच्या पत्राला तातडीने केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी प्रतिसाद दिला, मात्र त्याच्यापुढे सगळं थंड पडलंय. मग कुठे ब्लॅक बॉक्स जळाला, ब्लॅक बॉक्स गळा झाला, अशा बातम्या आल्या. एकंदरीत सगळा जो संशय आहे याचं धोकं हे दाटत आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सीआयडीची चौकशी स्थापन केली, तिथे पार काय अजून कुठलंही हल्लेलं दिसत नाही, कोणती हालचाल त्यामध्ये नाही. कुटुंबियांनी, त्यांच्या पत्नींनी, उपमुख्यमंत्र्यांनी सीबीआयची मागणी केली, ती काही होत नाही. रोहित पवार जे आहेत ते एक कुटुंबातला घटक या नात्यानं एफआयआर घेऊन गेले, तो दाखल होत नाही. साध्या मोटरसायकलचा धक्का लागला तर गुन्हे दाखल होतात. रोड ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. तर एवढा मोठा अपघात होऊन आता सरकार गुन्हेही दाखल करायला तयार नाही, चौकशी करायला तयार नाही. 1 महिना झाला. सरकारच्या भूमिकेबद्दल काय सांगा? सरकारची भूमिका ही या सगळ्या प्रकरणाला दाबण्याची आणि यावर कुठेतरी पडदा टाकण्याची दिसते. आणि यामुळे जो संशय हा बळावलेला आहे, आता सीबीआयची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली कुठेतरी चौकशीची आवश्यकता आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी चुप्पी आहे आणि तपासाला होत असणारा अक्षम्य जो विलंब आहे यामध्ये बरंच काहीतरी पाणी मुरतंय अशा प्रकारचा एक संशय आहे. असा संशय राहता कामा नये ही काँग्रेस पक्षाची भूमिका. रोहित पवारांच्या भूमिकेला काँग्रेस साथ देणार का? रोहित पवारांची भूमिका ही राष्ट्र स्वरूपाची आहे. रोहित पवारांना काय सांगतात आहे, रोहित पवारांनी 2 प्रेझेंटेशन केले, त्यामध्ये एकंदरीत वैज्ञानिक भूमिका जी आहे की विमान कसं पडलं, काय पडलं, त्याच्यात फ्युएल किती होतं, ही सर्व. आता रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले हे काही आरोप नव्हते, त्यांनी काय काय संभावना ज्या आहेत आणि त्यांची जी माहिती ती त्यांनी समोर मांडली, अगदी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडली. या एकाही त्यांच्या एवढ्या उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सरकार बोलायला तयार नाही. आणि सरकार बोलायला तयार नाही मग असं का? मग त्यांनी काही आरोप केले का, काही ते चुकीचं बोलले का, ते काही हेतू आरोप करत नाही. ते अत्यंत मुद्देसूद आणि तर्कशुद्ध आणि भारतीय दंडसंहितेच्या अनुषंगानं ते कार्यरत आहे. आणि त्यांना कुठेतरी थांबवलं जात आहे का? आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या आरोपाचं उत्तर न देता आरोपापासून सरकार का पळत आहे यामध्ये सर्व काही कुठेतरी दडलंय. एकत्र आपण पहिल्या ठिकाणी होते काँग्रेस प्रदेश हर्षवर्धन सकपाल साहेब होते यांनी आपलं मत व्यक्त केलं. या ठिकाणी रोहित पवारांचे प्रश्न उपस्थित केला, त्याला पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी दर्शन दिसून. त्यामुळे शाहीशेख निसाशेख नवराष्ट्र चुकून